आपण आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, कसबा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। अगदी बरोबर आहे जगदीश, आणि दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं लवकर जो आहे तो कसबा गणपती पुण्यातील टिळक चौकात अर्थातच अलका टॉकीज चौकामध्ये जो आहे तो दाखल झालेला पाहायला मिळतोय। आणि यामुळे महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे आहे त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि वेळेच्या अगोदर आले, वेळ पाळली याबाबत देखील त्यांना जे आहे ते गौरवलं गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। कारण का जोपर्यंत मानाचे गणपती हे विसर्जन केले जात नाही तोपर्यंत इतर मिरवणुका ज्या आहेत त्या बराच काळ रखडल्या जातात असा आरोप सातत्याने होत असतो। त्यामुळे या सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या वेळेत संपवाव्या यासाठी कसबा गणपतीने पहिलं पाऊल टाकलेलं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये अगदी 15 ते 20 मिनिटाच्या आसपास मानाचा पहिला गणपती कसबा गणपती जो आहे तो आता विसर्जनासाठी जाईल। कारण का अलका चौकातून पुढे मिरवणूक नसते, अलका चौकामध्ये जे आहे ती मिरवणूक संपते। अलका चौकातून केवळ पालखीच्या माध्यमातून जे आहे ते गणपती बाप्पाला नदीपात्राकडे घेऊन गेलं जातं आणि आता जे आहे ते आता पालखीतून जे आहे ते कसबाचे सगळे कार्यकर्ते त्यांचे अध्यक्ष आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यातील नदीपात्राकडे विसर्जन घाटावरती निघालेले पाहायला मिळत आहेत। सध्या कसबा गणपती अलका टॉकीज चौकामध्ये आलेला आहे, तर मानाचा दुसरा असणारा तांबडी जोगेश्वरी देखील जवळपास कुके चौकाच्या पुढे आलेला आहे। तो देखील साधारणतः अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरामध्ये या ठिकाणी पोहोचेल। त्यामुळे मानाचे 5ही गणपती जे आहे ते त्याच्या ठरलेल्या वेळेच्या अगोदर जे आहे ते कदाचित विसर्जित होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती पाहायला मिळते। परंतु जोपर्यंत मानाचे 5ही गणपती जे आहेत ते विसर्जित केले जात नाहीत तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे जे आहे त्या मिरवणुका रखडलेल्या पाहायला मिळतात। कारण का दगडूशेठ गणपतीची मिरवणूक जी आहे ती 4-4:30 ला सुरुवात केली जाईल असं सांगितलं जातं, परंतु मानाचे 5ही गणपती जोपर्यंत पुढे पुढे जात नाही तोपर्यंत मार्ग मोकळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दगडूशेठ गणपतीला लक्ष्मी रोडवरती वेलबाग चौकातून येता येत नाही। त्यामुळे सध्याच्या तरी घडीला सगळी विसर्जन मिरवणूक वेळेमध्ये जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। परंतु जसा जसा वेळ जाईल इतर मंडळ अशाच प्रकारचे सहकार्य करतील, त्यानंतर हे सगळं वेळेचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। परंतु सध्या कसबा गणपती दाखल झालेला आहे पुण्यातील अलका चौकामध्ये आणि संपूर्ण नागरिक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, निरोप देण्यासाठी आणि बाप्पाची प्रतिमा, आपल्या बाप्पाची छबी आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी सध्या हात वर करून रेखाटलेली पाहायला मिळते। आणि सध्या जे आहे ते शेवटचं वादन करत कसबा गणपतीला निरोप दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ध्वजवंदना जी आहे ती ध्वजवंदना कसबा गणपतीला दिली जाते आणि त्यानंतर पुण्यातील नदीपात्रामध्ये कसबा गणपती मानाचा पहिला गणपती अलका चौकात आलेला आहे, त्याचं विसर्जन निरोप दिला जातोय। रोहन, तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या सर्व मानाच्या गणपतींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।